नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय। केपी क्रिक प्रेझेंट खालापूरचे सितारे एपिसोड 6वा। या 6व्या एपिसोडमध्ये माझ्या तमाम प्रेक्षकांचं मी आकाश देशमुख सहर्ष स्वागत करतो। सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि शुभेच्छा देताना आज आपण पाहिलं तर या दीपावलीच्या दिवसामध्ये आपल्या सोबत आई गावदेवी खरसुंडी या संघाचे A1 जोडी मयुरेश भौड आणि सोबतीला पाहिलं तर मनीष बारसकर या दोघांना आपल्या पॉडकास्टमध्ये नक्कीच आमंत्रित केले आणि त्यांनी सुद्धा वेळात वेळ देऊन आपल्या इथे उपस्थित आहेत। एक आहे पाहिलं तर सिक्सर किंग मनीष बारसकर, तर दुसरा आहे या खालापूर तालुक्यामधला एक A1 दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू तो म्हणजे मयुरेश भौड। दोघांचे आपल्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद सर तुमचं सुद्धा आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। कारण केपी क्रिक खोपोली या चॅनलमध्ये आम्हाला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद। तुमचं स्वागत आहे दोघांचंही आपल्या केपी क्रिक खोपोली या युट्यूब वाहिनीवर। आणि खालापूरचे सितारे एपिसोड हा 6वा आहे। आजपर्यंत आपले 5 एपिसोड झाले, त्यामध्ये पाहिलं तर खूप चांगला असं प्रेक्षकांचा मला पाठिंबा लाभला। अनेक प्रेक्षकांनी या चॅनलला सबस्क्राईब केले, त्याचबरोबर बरेच व्ह्यूअर्स लाभलेत आणि आज आम्ही A1 जोडी खरसुंडीची जी आई गावदेवी खरसुंडी या नावाने खेळते त्या A1 जोडीच्या सोबत आम्ही आलोय। कसं वाटतंय आज आपला हा पहिलाच बहुतेक पॉडकास्ट असावा, कसं वाटतं आपल्याला? आम्हाला तरी वाटलं नव्हतं की आमचा इंटरव्ह्यू होईल म्हणून। तर मयुरेशने मला बोलवलं की आपला इंटरव्ह्यू आहे, दादा घेणार आहे। बोललं ठीक आहे आपण देऊया। तर मी प्रथमदा तर केपी क्रिक खोपोली खालापूरचे सितारे यांच्या मनापासून आभार मानतो। त्यांनी आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार। सुरुवात करूया आपल्या या पॉडकास्टला। मयुरेश, प्रत्येकाची सुरुवात पाहिलं तर अंडरग्राऊंड क्रिकेटने होत असते। मनीष तुमची आणि मयुरेश तुमची सुरुवात क्रिकेटला कधी झाली, कशापासून झाली? माझी सुरुवात 2017-18 पासून स्टार्ट केली। मी प्रथम अंडर 6 मध्ये स्पर्धेत जास्त सहभाग होता माझा, परंतु काही कालानंतर ओरम क्रिकेट स्टार्ट झालं। त्यानंतर आम्ही अंडर 19ची टीम आम्ही तयार केली। सिद्धेश बारसकर आमचा, त्यांनी सगळे यंग प्लेअर घेऊन सगळ्यांना सांगितलं की आपण अंडर 19ची टीम तयार करायची आणि त्यात आम्ही सगळे सहभाग झालो आणि ॲज अ बॉलर म्हणून माझी भूमिका अंडर 19 क्रिकेटमध्ये होती। मनीष, तुमची पाहिलं तर ओळख आज या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये सिक्सर किंग म्हणून आहे। बऱ्याच मैदानावर पाहिलं तर पहिल्या बॉलमध्ये षटकार मारण्याची किमया तुम्ही केली, बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर लागोपाठ षटकार मारण्याची तुम्ही किमया केली, परंतु हा षटकार किंग म्हणजे सिक्सर किंग तयार होण्यामागे कुठेतरी सुरुवात होती, ती सुरुवात तुमची कधी झाली? मी 7वी-8वीला असताना अंडर 6 मध्ये खेळायचो, तेव्हा टुर्नामेंट व्हायच्या 10वीपर्यंत 12वीपर्यंत टुर्नामेंट व्हायच्या। तर आमच्या स्टॉपजवळ सुद्धा मैदान आहे, तिथे टुर्नामेंट आयोजित केल्या होत्या आमच्या गाववाल्यांनी। तिथे मी टुर्नामेंट बघायला गेलो होतो। तर मला श्रीकांत उत्तेकर त्यांनी विचारलं की तुला आज मोठ्या टीममध्ये खेळायचं आहे ॲज अ फिल्डर म्हणून। तर मला बोलला की तू ट्रॅक शूज घालून ये। तर मी ट्रॅक शूज घालून आलो आणि त्या टुर्नामेंटमध्ये खेळलो, बेस्ट फिल्डिंग केली तिथे आणि बेस्ट कॅचेस पकडल्या। तर त्या टुर्नामेंट असं आलं की त्या मॅचमध्ये मी खेळलो आणि त्या मॅचमध्ये आम्ही नंबर सुद्धा मारले। तर असं मोठी टीम मला नंतर फिल्डिंगसाठी घेत पुढे गेलो। म्हणजे तिथून तुमची सुरुवात झाली। पहिले ॲज अ फिल्डर म्हणून तुम्ही खेळले, त्यानंतर पाहिलं तर आज या खालापूर तालुक्यामधला एक सिक्सर किंग म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। मयुरेश, सध्या पाहिलं तर तुम्ही जॉबला कुठे आहात आणि त्याचबरोबर क्रिकेट खेळताना तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला सपोर्ट कशा प्रकारे लागतो? प्रथम घरच्यांचा सपोर्ट बोललं तर सपोर्ट आहेच मला घरच्यांचा। कुठे काही काम वगैरे असेल तर ते काम साईडला ठेवून मला प्रथम क्रिकेटसाठी पाठवतात। आणि जॉबचं बोलायचं झालं तर जॉबमध्ये पण आपली जी पोरं आहेत ते सगळं ॲडजस्ट करतात मला, कारण 3 शिफ्ट असल्या कारणाने कधी 4था राऊंड असतो तेव्हा मला फर्स्ट शिफ्टला सुद्धा ते बोलवतात की तुझी मॅच असेल तर तू फर्स्ट शिफ्टला आहे। तर त्यांचा पण मला खूप सपोर्ट आहे की ते मॅचसाठी मला सोडतात। म्हणजे तुम्हाला कंपनीमधून चांगल्या प्रकारे सपोर्ट भेटतो। आम्ही बरेच किस्से तुमच्या या A1 जोडीबद्दल ऐकलेत। म्हणजे आई गावदेवी खरसुंडी संघ आज पाहिलं तर तालुका स्तरावर मोठमोठ्या संघांसोबत एकमेकांच्या विरुद्ध चांगल्या प्रकारे लढत देतो, बऱ्याच ठिकाणी जिंकतो, बऱ्याच ठिकाणी तुम्हा दोघांना वैयक्तिक पारितोषिक मिळालेत। मनीष, तुमच्यापासून आता सुरुवात करूयात। तुमची वैयक्तिक ओळख आपण आता प्रेक्षकांना तुमच्या खेळाडू म्हणून करून देऊयात। मनीष, अशा कोणत्या मैदानामध्ये तुम्ही 5 बॉल 5 6 मारलेत असं आम्हाला प्रेक्षकांकडून ज्यांनी कमेंट्स केल्या होत्या आधी ही व्हिडिओ यायच्या आधी आम्हाला सांगितलं होतं आमच्या इंस्टाग्रामवर,
5 बॉल 5 षटकार मारलेत, 4 बॉल 4 सिक्स मारले, असे कोणते मैदान तुम्ही गाजवलेत? असे मैदान तर खूपच आहेत. मी अचानक मोपाड्याचा मैदानाचा एक किस्सा सांगतो तुम्हाला की आमचे पहिले बॅटिंग होती इथे. तर पहिल्या ओव्हरमध्ये आमच्या 12 रन निघाले आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मी कराडे सोबत मॅच असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 बॉल 5 सिक्स मारले. परत कुठला ग्राउंड तो इथे नंदनपाड्यात इथे जाताना एक ग्राउंड आहे आजिवलीच्या ग्राउंड मध्ये तांबाटी सोबत मॅच होती आमची आणि आम्हाला फर्स्ट बॅटिंग होती आमची. तेव्हा सुद्धा मी तांबाटी सोबत 5 बॉल 5 सिक्स मारले. परत कराडे विरुद्ध कराडच्या मैदानावर भोकरपाडा संघासोबत 4 बॉल 4 सिक्स मारले. परत कुंभोलीच्या इथे टुर्नामेंटमध्ये तेव्हा सुद्धा मी 5 बॉल 5 सिक्स मारले. मग असं वाटलं नाही की शेवटच्या बॉलवर सुद्धा एक षटकार यावा आणि 6 बॉल 6 सिक्सचा रेकॉर्ड माझ्या नावावर नोंदवावा? मी कधी शेवटच्या बॉलवर सिक्स मारत नाही. मी तो बॉल डिफेन्स करतो, नाहीतर एक सिंगल काढून स्ट्राईक दुसऱ्या ओव्हरला स्ट्राईक घेतो. नक्कीच प्रेक्षकांनो, हा चेहरा पहा. मी याला सिक्सर किंग म्हटलं. मनीष बारसकर आहेत आई गावदेवी खरसुंडी संघाचे, परंतु सेम असाच चेहरा पाहिला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहे, तो म्हणजे दर्शन बांदेकर. आणि त्यांची सुद्धा हीच धारणा आहे, जर मी एखाद्या गोलंदाजावर 5 बॉल 5 सिक्स मारले तर शेवटच्या बॉलला मी जर सिच्युएशन प्रमाणे सिंगलच घेईल. आणि सेम टू सेम चेहरा, तशाच प्रकारे बॅटिंग आणि तशाच प्रकारे नावाची उंची पाहिलं त्या खालापूर तालुक्यामध्ये सिक्सर किंग म्हणून नक्कीच केले. मयुरेश, आज पाहिलं तर तुम्ही तालुका स्तरावरचं क्रिकेट खेळलं आणि त्याचसोबत जर पाहिलं तर तालुका स्तरावरचं क्रिकेट खेळण्याआधी तुम्ही पहिले ग्रामीण संघामध्ये चांगला खेळ केलाय. मग तुमची ग्रामीण संघामध्ये निवड कधी झाली आणि तुम्हाला ग्रामीण संघामध्ये पहिली संधी देणारा असा कोण खेळाडू होता किंवा असा एखादा कोण व्यक्ती होता जो गावदेवी खरसुंडी सारख्या मोठ्या संघामध्ये तुम्हाला घेऊन आला? प्रथम मला कुंभोली इथे टुर्नामेंट होती, तेव्हा मी मॅच पाहायला गेलो होते तशी आणि माझ्याकडे शूज नव्हते काय नाही, असं मला वाटलं नव्हतं की मला खेळायला घेतील तिथं. परंतु मी तिथं मॅच पाहायला गेलो आणि पोरांनी मला बघितलं, म्हणजे प्रतीक चव्हाण असतील, सुरेश बारसकर, श्रीकांत उत्तेकर असतील, यांनी मला तिथं पाहिलं की त्यांचा विषय झाला की आपण मयुरेश आलाय, त्याला आपण खेळण्यासाठी संधी देऊया. आणि तिथं मला ॲज अ बॉलर म्हणून घेतला होता आणि मी चांगली गोलंदाजी सुद्धा केली तिथेशी. आणि टीममध्ये येण्याचा प्रवास खरं तर त्यांचीच खूप मेहनत आहे, कारण प्रतीक चव्हाण असतील, श्रीकांत उत्तेकर, सुरेश नालावडे, सुरेश बारसकर, सुरेश साळवी हे रात्री तशी बसायची मीटिंग घ्यायची की मयुरेशला आपण टीममध्ये खेळण्याची संधी देऊ. कारण काही प्लेयर असे होते की ते बोलायचे की त्याला नको, त्याला ॲटिट्यूड आहे असं ते बोलायचे. परंतु ह्या पोरांना माझा गेम माहिती होता, त्यांनी मला खेळण्याची संधी दिली. आणि खानावच्या ग्राउंडवरती टुर्नामेंट होत्या, तेव्हा आघाडीचे सगळे फलंदाज बाद झाले होते. 7 चेंडूमध्ये 24 धावांची गरज होती. तेव्हा मी प्रथम 4 चेंडूंवर 4 षटकार मारले. तेव्हा माझा जो प्रवास चालू झाला, कारण तिथं सुरेश साळवी आणि मी दोनच ऑप्शन राहिले होते फलंदाजीसाठी. कारण सुरेश साळवीला उतरत होते, ते बोलले का हा प्रॅक्टिसमध्ये नाही जास्त, तर तू जा. मग तो मला बोला तू उतरू शकतोस. आणि ती तशी मला चान्स मिळाला आणि तेव्हा मी 4 चेंडूंवर 4 सिक्स मारून तो संघ आम्ही जिंकलो होतो. बरोबर, म्हणजे तुम्हाला तुमच्या सिनियर्सने तुमच्यावर टाकलेला पाहिला तो विश्वास होता, तो विश्वास तुम्ही सार्थक केला. आताच तुम्ही सांगितलं की तुमच्या संघामध्ये मीटिंग व्हायची, सिनियर खेळाडूंची असेल, त्याचबरोबर तुमच्या संघामध्ये इन्व्हॉल्व होणारी कमिटी असेल, त्या कमिटीची मीटिंग व्हायची. मग तुम्हाला असं वाटत नाही की त्याच कमिटीमुळे आज तुमचा जो संघ चांगल्या लेवलला खेळतोय, कुठेतरी त्या मीटिंग्स, कुठेतरी त्या पाहिल्या तर असणाऱ्या त्या खेळाडूंवरचं लक्ष हे तुम्हाला कुठेतरी आज तुमच्या टीमसाठी सार्थ ठरतंय, म्हणजे काय वाटतंय? आम्ही दरवर्षी अंडर-19 पोरं आमच्या टीममध्ये ऍड करत असतात. तसं असेल कुणाल बारसकर, आयुष साळवे असेल, परत हितेश घोड असेल, ऋषिकेश बारसकर असेल. आम्ही ह्या यंग प्लेयरांना दरवर्षी चान्स दिला. आता आम्ही पहिले आमची एकत्र टीम असायची तेव्हा आम्ही प्लेयरांना चान्स नव्हते देत, कारण जेव्हा आम्ही एकत्र खेळतो आमचे बॅट्समॅन असायचे निलेश बारसकर, जगदीश चालके हे ओपनर खेळायचे, तर आमची टीम एकदम 11 परफेक्ट असायचे तेव्हा. तर आम्ही एक प्लेयरांना चान्स नसत देत. तर 2021 मध्ये आम्ही एक प्लेयरांना चान्स द्यायला लागलो. तर त्या हंगामामध्ये आम्ही 17-18 एंट्र्या काहीतरी खेळलो होतो. त्यामध्ये आम्हाला एकच मॅच टुर्नामेंटमध्ये यश आता तो पण 2nd नंबर मारलेला आम्ही ते. तर 2023 पासून हे एक प्लेअर घेऊन आम्ही जे सुरुवात केली त्यापासून आम्ही 2023 पासून 18 नंबर मारले, 2024ला 15 नंबर मारले आणि 2025ला 11-12 काहीतरी नंबर मारले.
या एक प्लेअरांचा आम्हाला खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे तुम्हाला तुमची जी सिनियरनी जी तुम्हाला पाहिलं तर ज्या मीटिंग आयोजित केल्या, नवनवीन खेळाडूंना जो दिलेला लक्ष तो कुठेतरी तुमच्या टीमसाठी सार्थक ठरला. आणि असं म्हणावं लागेल की काही वर्षापूर्वी म्हणजे 2016-17 हंगाम होता, तो जर आसुर्डी संघाने गाजवला होता. त्याच्यानंतरचा ग्रामीणचा पाहिला तर आई गावदेवी खरसुंडीने सुद्धा 2023-24चा हंगाम बऱ्यापैकी गाजवला आणि बऱ्याच ठिकाणी गावदेवी खरसुंडी संघ बऱ्याच ठिकाणी अव्वल दर्जाचा खेळ दाखवत होता. त्यासोबत तुम्ही आता उल्लेख केला की तुमचा संघ एंट्री करतो, तर तुमच्या संघाला पॅकरशिप आहे का, की तुमचा संघ सुद्धा पाहिलं तर प्रत्येक ग्रामीण संघासारखा खिशातून पैसे काढून एंट्री करतो, नक्की काय तुमच्या संघाला पॅकर आहे की नाही? संघाला आमच्या बरेच पॅकर आहेत आणि म्हणजे पहिलं असं नव्हतं की सगळेच पोरं जॉबला होते, कोणाला शक्य होतं द्यायला, तेव्हा आम्ही पैसे काढून एंट्री टाकायचो. परंतु आमची गेम चांगली होत गेली पुढे, तसे तसे आम्हाला पॅकर सुद्धा चांगले मिळाले आणि आता अशी सिच्युएशन आहे की पॅकर सुद्धा वेटिंगला असतात एंट्री टाकण्यासाठी. अच्छा, तुमच्या पॅकरला सुद्धा आता तुमची एंट्री टाकण्यासाठी मनातून बऱ्यापैकी मजा येते आणि बरेच पॅकर तुमच्यासाठी एंट्री टाकण्याचे उत्सुक असतात. हाच पाहिलं तर तुमच्या खेळाची ही पोचपावती आहे. मयुरेश, तुम्ही आता तालुका स्तरावर खेळता, सुरुवात कधी तुम्ही तालुका स्तरावर केली होती? तालुका स्तरावर सुरुवात 2022ला टुर्नामेंट होत्या, वाशिवला इथे टुर्नामेंट होत्या. तेव्हा खालापूरचे सगळे दिग्गज खेळाडू तिथे होते, रजत मुंडे असतील, बंटी भद्रिके, इकोदा असेल, हे सगळे खेळाडू तिथेच होते. परंतु तिथंशी मला खेळण्यासाठी संधी दिगंबर मोरे यांनी दिली. त्यांचा मला कॉल आला की तुला चान्स मिळतोय खेळण्यासाठी. मी जसा होतं तसा तिथेशी मॅचला पोहोचलो आणि मला बॅटिंग नाही बॉलिंग ती काय मला मिळालं नाही, परंतु क्षेत्ररक्षणासाठी मी 100% माहिती दिली. म्हणजे तुम्हाला तेव्हा पाहिलं तर तालुका स्तरावरची टुर्नामेंट खेळण्याची सुद्धा संधी भेटली? पहिली टुर्नामेंट मी तालुका स्तरीय ती खेळली. अशी कोणती इनिंग आहे की त्या इनिंगमुळे पाहिलं तर संपूर्ण खालापूर तालुक्यामधले जे मोठमोठे खेळाडू होते तुमच्यावर इम्प्रेस झाले, अशी एखादी कोणती तरी इनिंग तुम्ही आपल्या प्रेक्षकांना जरूर सांगा. इनिंग बद्दल बोलायचं झालं तर टाटा पॉवरचं मैदान आहे रसायनी येथे, तिथेशी चॅम्पियन लीगचा एक लॉट होता. त्या लॉटमध्ये आमचे केतन मुंडे तो आमचा कर्णधार होता संघाचा. त्यांनी मला तिथेशी ओपनिंग म्हणून चान्स दिला होता. मी आणि नावड्याचा राजा आगिवले लेफ्टी बॅट्समॅन आम्ही दोघं सलामीला गेलो होतो आणि आमची मॅच बंटी भद्रिकेच्या विरोधात होती आणि मी चांगला खेळलो होतो. म्हणजे जो जसा फिल्डर लावल त्या विरुद्ध दिशेने मी खेळत होतो. म्हणजे तो पण इम्प्रेस झाला होता आणि लगातार मी 4 दिवस तिथेच खेळत होतो, 4 टुर्नामेंट. आणि तो सुद्धा आमच्या पॉवरला बोलला होता की हा बॅट्समॅन खरंच चांगला आहे. म्हणजे नक्कीच मयुरेश भाऊंने सिद्ध करून दाखवलं ग्रामीण क्रिकेटमध्ये. तेव्हा त्यांना संधी भेटली ती म्हणजे पाहिलं तर तालुका स्तरावर. त्यासोबत मनीष, सुरुवातीलाच मी माझ्या सर्व प्रेक्षकांना सांगितलं आणि मनीषचे सुद्धा बरेच चाहते असतील, त्या चाहत्यांना सुद्धा सांगितलं होतं की सिक्सर किंग म्हणून यांना जी उपमा दिली जाते ती उगाच नाही. मनीष, एक किस्सा आहे आमच्या प्रेक्षकांनी आम्हाला सांगितलंय, प्रेक्षकांनी तुम्हाला जरूर विचारण्यासाठी सांगितलंय. रोहा येथील धाटावची टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंट मधील सिक्सर कशा प्रकारे मारला होता असा एक किस्सा प्रेक्षकांनी आम्हाला तुम्हाला विचारला आहे. नक्की तो किस्सा काय आहे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना जरूर सांगावा. तर किस्सा असा आहे की तिथे आम्ही खेळायला गेलो होतो, तर तिथे 6 एवढे लांब होते, तर जेवढ्या टीम आल्या तिथे स्ट्रेट ड्राईव्ह 6 कुणी नव्हता मारलं तिथे. तर आमची मॅच चालू झाली तर मी दुसऱ्या ओव्हरमध्ये तिसरा बॉल 6 मारला, तो स्ट्रेट मारला, तर तो एवढा लांब गेला ना, तर ते युट्यूब लाईव्ह होते त्याच्यावरून मी 6 मारत होतो. म्हणजे तुम्ही नक्की टेनिसचाच बॉल मारत होतात की रबरचा बॉल होता? तिथे टेनिसचाच बॉल होता, पण ते आपण नेव्ही बॉल युज करायचो. तिथे कॅप्टनचा बॉल असायचा, कॅप्टन हेवी बॉल. हा, हेवी बॉल असायचा. तर त्या बॉलने मी एकदम लांब लचक 6 मारला होता. नक्कीच, म्हणून तर तुम्हाला खालापूर तालुक्यामध्ये सिक्सर किंग म्हणून उपमा दिली जाते. अशा कोणत्या कोणत्या तुमच्या इनिंग तुम्ही सांगू शकता? मग त्यामध्ये तुमच्या 50 धावा किती आहेत? 50 धावा तर माझ्या खूप आहेत. तर मी फर्स्ट 50 बद्दल एक किस्सा सांगतो की 36 विभागामध्ये भोकरपाडा इथे टुर्नामेंट आयोजित केल्या होत्या. तर तिथे आमची मॅच शुभम मुलगाव सोबत होते, शुभम गोडवे त्याच्यासोबत आमची मॅच होती. तर आमचे काही प्लेयर अवेलेबल नव्हते त्या मॅच साठी, तर मी अंडर 19 पोरा घेतली आणि एक प्लेयर्स होते त्यांना घेऊन ती मॅच खेळायला गेलो होते तिथे. तर आम्हाला फर्स्ट बॅटिंग होती तिथे, तर तिथे मी माझ्या लाईफ मधली पहिली 50 मारली होती आणि पुढे ते टुर्नामेंट पण आम्ही तिथे जिंकलो आणि मला मॅन ऑफ द सिरीज तिथे ट्रॉफी मिळाली होती. अच्छा, म्हणजे तिथे तुम्ही 50 धावा सुद्धा केल्या होत्या. 50 धावा करताना
तिथे तुमच्या मनामध्ये काय ध्येय असतं की मला 50 धावा जमवायचे आहेत की 6 सिक्स मारायचे आहेत? म्हणजे तुम्हाला फक्त टीमसाठी खेळायचंय, वैयक्तिक खेळी कधी चांगल्या प्रकारे करायचे असं कधी वाटत नाही की मला सुद्धा माझं नाव वरती घेऊन जायचंय, की फक्त टीमसाठी खेळायचंय? मी फक्त टीमसाठीच खेळतो. मला टीम स्वतः सपोर्ट करते. तू असती खेळ, तू 30-40 रन तरी बनव, तर मी माझीच खेळत असतो. पहिला बॉल टाकला तर मी या पहिल्या बॉलवर 6 मारणं म्हणजे मार. तुम्हाला असं कधी होतच नाही का की तुम्ही 40 पर्यंत आलात, मनातून असं वाटतं कुठेतरी जो माइलस्टोन असतो तो माइलस्टोन जर का माझ्या नावावर झाला तर माझी चर्चा सुद्धा खालापूर तालुक्याच्या एक मोठ्या संघामध्ये होऊ शकते, तालुका स्तरावर मी करू शकतो, असं कधी मनात येत नाही का? मी 50 धावाच्या आसपास पोहोचलो, किती वेळा तरी पोहोचलोय. तर माझा नॉट स्ट्रायकर असायचं की तुझ्या एवढ्या रन झाल्यात. मी कधी रन मोजत पण नसतो की 50च्या आसपास आहे मी. तर त्या अशा वेळेस मी हार्ड हिटरच आहे, तर मी तो बॉल 6 मारतात प्रयत्न करत असतो. असे किती इनिंग असतील 50 धावांचे ते मी करू शकलो नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला संधी भरपूर होती परंतु हो. तुम्ही संघासाठी आपलं सर्वस्व देऊन ठेवलं होतं. मयुरेश, त्यानंतरचा तुमचा प्रवास आपण उलगडूयात. अशा कोणत्या ग्रामीणच्या इनिंग तुम्हाला आठवतात का? तुम्ही प्रेक्षकांना सांगाल की त्या इनिंग मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मोठमोठे बक्षिसं भेटली? मोठमोठे बक्षिसाबद्दल बोलायला झालं तर डीपी रोड येथे नगरसेवक चषक होतं, लवजीकरांचं आयोजन होतं ते. तेव्हा मला बेस्ट मॅन ऑफ द सिरीज म्हणून ती तशी मला पहिली सायकल मिळाली होती आणि तो क्षण खूप आनंदाचा होता. म्हणजे प्लेअर ऑफ द सिरीजची तुमची मोठी बक्षीस होती. त्यानंतर तुम्हाला अजूनही बक्षिसं मोठमोठी मिळाली? मोठमोठे बक्षीस आपले हाबोप्पा टॉपरे आसरेवाडी जिथे मागच्या वर्षी आयोजन केलं होतं आणि आमची एंट्री कधीच नसते तशी, परंतु पॅकरने आमची एंट्री तशी टाकली आणि तिथं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मला तिथं दुसरी सायकल मिळाली होती. म्हणजे तुम्हाला एक ऑलराऊंडर म्हणून तुम्हाला पहिले डीपी रोडला भेटलं, तर बेस्ट बॉलरची ट्रॉफी तुम्हाला आसरेवाडीच्या मैदानावर भेटली होती. साहजिकच आहे. असा कोणतं मैदान आहे, अशी कोणती टुर्नामेंट आहे तिथे असं म्हणतात ना, हातातोंडाशी आलेला घास गेला तेव्हा थोडंफार आपण स्वतःवर निराश होतो, आपल्या संघावर निराश होतो, संघ आपल्यावर निराश होतो. अशी कोणती टुर्नामेंट आठवते का तिथे असं वाटलं होतं की इथे माझ्याकडून मोठी अपेक्षा होती परंतु मी ते करू शकलो नाही? अशी कोणती टुर्नामेंट आठवते? अशी टुर्नामेंट कर्जत विभाग म्हणजे साईडला जे गाव वावरले ते टुर्नामेंट नाईट टुर्नामेंट होती आणि खालापूर तालुक्यातली पहिली टुर्नामेंट असते ती तशी बक्षिसाची. म्हणजे 30 टुर्नामेंट, ज्या टुर्नामेंट मध्ये आयोजकांनी एका आयवा कॅचसाठी तब्बल 50,000 प्लस पैसे लावले होते आणि तिथे समालोचक प्रवीण दोगाडे सर होते. म्हणजे तिथे बक्षिसाची खैरात जरूर होणारच. नक्की 30 टुर्नामेंट, काय किस्सा होता तो नक्की? तो क्षण असा होता की माझ्या म्हणजे सुरुवातीला ज्या मॅचेस झाल्या त्या मॅचमध्ये माझा बॅड पॅच होता आणि नंतर मला पोरं पण बोलत होते की आज तुला खेळायचंच आहे आणि मी तिथं मनापासून गेलो. पहिल्या 2 सामन्यांमध्ये 2 मॅन ऑफ द मॅच भेटले मला आणि बाईकच्या रेसमध्ये म्हणजे एक मॅच मी खेळलो असं तर बाईकच्या रेसमध्ये सुद्धा होतो, परंतु आम्ही थोडंसं हे झालं आणि मॅच पण हारलो आणि ती बाईक सुद्धा माझी गेली. मग जास्त दुःख बाईक गेल्याचं होतंय की एवढी मोठी टुर्नामेंट ती जिंकता जिंकता आम्ही हारलो त्याचं दुःख होतंय? बाईकचा एवढा काही विषय नाही, पण आम्ही टुर्नामेंट हारलो याचं दुःख जास्त होतंय. कारण की जेव्हा आपण टुर्नामेंट जिंकतो तेव्हाच आपल्याला बक्षिसे मिळत असतात आणि आम्ही जास्त संघासाठीच खेळत असतो. हाच पाहिलं तर हाच एक ग्रामीणचा खेळाडू आहे. ग्रामीणच्या खेळाडूच्या मनामध्ये एवढंच असतं की माझा संघ जिंकला पाहिजे. पर्सनल माइलस्टोन त्याच्यासाठी महत्वाचं नसतात, कारण की आज जर बाईक हातातून गेली तरी उद्या संधी असते. कारण की जे खेळणारे 11 त्याच्या गावचे खेळाडू असतात, जे पाठीराखे असतात ते त्याला नेहमी मोटिवेट करत असतात. आज आपण जर एक बाईक आपल्या हातातून गेली तर उद्या जाऊन तू 5 ते 10 बाईक जिंकू शकतोस, पण त्यासाठी तुला तुझ्या टीमच्या सोबत एकजूट खेळावं लागतं आणि ह्यालाच म्हणतात ग्रामीण क्रिकेट. मनीष, त्यासोबत आता आम्ही तुमच्याकडे नक्कीच वळतो असंच म्हणावं लागेल. सिक्सर किंग मनीष, अशी कोणती टुर्नामेंट आहे का की ती टुर्नामेंट तुम्ही लगातार 1-2 दिवस खेळताय आणि त्यासोबत तुम्ही तुमच्या कंपनीचा लोड, घरचा लोड सर्व मॅनेज करताय? अशी कोणती टुर्नामेंट आठवते का? असा किस्सा आठवतोय का कोणता? इथं पौत इथे टुर्नामेंट होती, डे नाईटची टुर्नामेंट होती. तिथं आम्ही पूर्ण डे नाईट तिथं थांबलो होतं. ती मॅच काहीतरी तिथं आम्ही नंबर मारला होता, तरी 3रा-4था नंबर काहीतरी मारला होता. तर ती मॅच संपेत होतं 8 वाजले होते आणि माझी ड्युटी असायची 9 वाजता. तर मी काहीतरी घरी 8:15 वाजता आलो
आणि तिथं आंघोळ करून तसंच मी जॉबला गेलो. आणि मग त्यानंतर जो थकवा असेल तो थकवा जेव्हा येतो तेव्हा घरच्यांचा कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट भेटतो की घरचे कशा प्रकारे तुमच्या सोबत रिॲक्ट होतात? घरच्यांचा जो सपोर्ट मला क्रिकेटमध्ये खूपच आहे. मम्मी पप्पा असतील, काका काकी असेल, दादा वहिनी असतील, त्यांचे मुले असतील, त्यांनी मला क्रिकेटसाठी खूप सपोर्ट केलाय. कारण माझी कुठे मॅच असेल तर ते मला पहिले विचारायचं आज कुठे मॅच आहे तुझी, लाईव्ह आहेत का कुणासोबत, असं लाईव्ह असेल तर मला त्याची लिंक पाठव. नंतर सपोर्ट तर खूप आहे मला. तर मम्मी पप्पांबद्दल सांगायचं तर मम्मी माझी जे सीझन क्रिकेटचं चालू होतं तेव्हा माझं बॅट किट असेल, शूज हे सगळे वॉश करून एका जागेवर ठेवणार. आणि पप्पांबद्दल सांगायचं असेल तर पप्पा पहिले मला क्रिकेटसाठी सपोर्ट नसेल करत, कारण माझा जॉब आणि क्रिकेट एकदा सुरू झाले होते. तर असं एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला की पप्पांना असं वाटत मी टीम मध्ये असं ॲज अ फिल्डर म्हणून खेळतोय. त्यांनी माझी कधी बॅटिंग नव्हती बघितली. तर असं शेजारी गाव कुंबलीमध्ये टुर्नामेंट आयोजित केला होता आणि आमची मॅच चावण्यासोबत होती. तर आम्हाला तिथे रन चेस करायच्या होत्या. तर मी तिथे 17 का 16 बॉलमध्ये 53 रनाची पारी केली होती आणि ती मॅच आम्ही तिथे जिंकलो होतो. आणि पप्पाने तेव्हा माझी बॅटिंग तिथे बघितली आणि असं योगायोग असा आला की त्या टुर्नामेंटमध्ये मला मॅन ऑफ द सिरीज एलईडी टीव्ही मिळाली होती. त्यानंतर मला पप्पा कधीच असे बोलले नाही की तू क्रिकेटसाठी टाइम नको काढू. ते स्वतःहून मला बोलायचे आता क्रिकेटवर लक्ष दे, जरा व्यवस्थित खेळ. आणि आता स्वतः मला सपोर्ट करतो माझ्या बाईकवर बसून माझी मॅच बघण्यासाठी. म्हणजे तुमचा पाहिलं तर सर्वात मोठा फॅन सपोर्टर म्हणजे तुमचे वडील. वडिलांची साथ तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लागते. त्यासोबत तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे. आई गावदेवी खरसुंडी या गावातील सर्व पाहिलं तर व्यक्तिविशेषांचा तुम्हाला क्रिकेटर म्हणून खेळताना सपोर्ट कशा प्रकारे भेटतो? गावातल्यांचा सपोर्ट तर आहेच, कारण की पहिल्या राऊंडला काही अवेलेबल नसतात, परंतु आम्ही जसं जसं जिंकत जातो तसे तसे आमच्या गावातली पब्लिक वाढत असते. आणि डे असो किंवा नाईट टुर्नामेंट असो तेव्हा आमच्या गावातल्या महिलांचा सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट असतो. कारण की कुठे सुद्धा मॅच कुठे असेल आमची, ते कामावरून एका ठिकाणी एका घरात बसतात आणि सगळे मॅच पाहत असतात. मग आता हा जेव्हा आपला पॉडकास्ट रिलीज होणार आहे तेव्हा हीच अपेक्षा करूयात की आमच्या या खरसुंडी गावच्या माता भगिनी त्या सुद्धा या त्यांच्या गावच्या A1 जोडीचा हा पॉडकास्ट नक्कीच टीव्ही समोर सर्व एकत्र बसून पाहतील आणि या संपूर्ण खरसुंडी गावाचं प्रेम सुद्धा या पॉडकास्टला आणि या दोन्ही खेळाडूंना देतील, जेणेकरून एक खेळाडू अजूनही पाहिलं तर खालापूर तालुक्याच्या मोठ्या पटलावर जाऊन मोठमोठ्या खेळाडूंच्या नजरेत यावेत आणि यांनी ह्या येणाऱ्या हंगामामध्ये जे खेळलेलं क्रिकेट असेल, मागच्या हंगामामध्ये खेळलेलं क्रिकेट असेल त्याची नक्कीच नोंद घ्यावी. त्यासोबत आता आपण नेहमी प्रत्येकाला मी हे विचारतो, तुम्ही खेळत असताना जेवढे षटकार मारता तर तुमची पर्सनल बॅट कोणत्या ब्रँडची वापरता? मी यूज करतो, मी 2017ला पहिली बॅट घेतलेली अबी स्पोर्ट्सची. अबी स्पोर्ट्स, मला प्रत्येकाने उलगडून सांगायचं अबी स्पोर्ट्स म्हणजे काय, कुठलं ब्रँड आहे? अबी स्पोर्ट हा कळव संघामध्ये खेळतो, अबी देवघरे असं त्याचं अबी नाव आहे. देवघरे, ओके. तो बॅट इज विकतो, म्हणजे त्याच्याकडून मी पहिली बॅट अबी स्पोर्ट म्हणून अशी ते स्टिकरवर नाव येतात, ते त्याच्याकडून पहिली बॅट घेतली. नंतर मी संस्कारची बॅट घेतली, परत डबल एची बॅट घेतली, परत संस्कारची बॅट घेतली. आता सध्या तर मी संस्कारची बॅट यूज करतो. संस्कार स्पोर्ट्स दापोली यांची बॅट वापरता. त्यासोबत तुम्ही कोणत्या ब्रँडची बॅट यूज करता? माझी प्रथम बॅट विनर स्पोर्ट्सची होती, कारण की स्पोर्ट्स नालाच होता. हा, माझ्या भावा म्हणजे माझा मोठा भाऊ आहे अनिकेत गौड, हा प्रत्येक सीझनला मला बॅट घेऊन देत असतो आणि त्याने ती बॅट आणली होती आणि त्याच बॅटवर मी जास्त नाव केलं होतं. नंतर ती बॅट जशी तुटली, अजून पण ती बॅट आहे माझ्याकडे. आणि नंतर पण त्याने मला दुसरी बॅट घेऊन दिली, अबी स्पोर्ट्सची आहे ती पण. त्या बॅटवर मी अजून पण खेळतो आणि चांगली बॅट आहे. आणि त्याच बॅट अबी स्पोर्ट्स कडाव, अबी देवघरे यांची बॅट तुम्ही ब्रँडची बॅट वापरता, संस्कार स्पोर्ट्सची बॅट वापरता. नक्कीच खूप चांगल्या बॅट आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या खोपोलीमध्ये सुद्धा जेवढे चांगल्या प्रकारचे स्पोर्ट्स पर्सन आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारच्या बॅट त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यासोबत आता पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये खूप सारा पैसा आलाय. त्यामध्ये पाहिलं तर तालुका स्तरावरचं क्रिकेट खूप उंचीवर गेलंय. त्याचबरोबर पाहिलं तर ओपन क्रिकेट आणि सध्या चालू असलेला ISPLचा हंगाम. असं वाटतं का की खूप मोठ्या उंचीवर आपल्याला पण त्यासाठी मेहनत करावी लागेल आणि मेहनत केल्यानंतर काहीतरी अचिव्हमेंट, अशी कोणती अचिव्हमेंट आहे का तुमची?
अचिव्हमेंट तर आहेच, कारण की जेवढ्या टुर्नामेंट होतात तेवढ्या टुर्नामेंटमध्ये म्हणजे आमचं जेवढा चांगला परफॉर्मन्स होईल तसे तसे आम्हाला चान्स मिळत जातील आणि जास्तीत जास्त रायगड प्रीमियर लीगचा जास्त मोठं हे स्वप्न की तिथं आम्हाला खेळण्यासाठी संधी मिळावी. आम्ही खूप प्रयत्न करा असं दोघं. आणि विषय असा आहे की खालापूर तालुक्यात जास्त पॅकर नसतात, त्यामुळे काही प्लेयर असे आहेत की त्यांना चान्स मिळत नाही खेळण्यासाठी. तुम्ही तर रायगड प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज आहात, तुम्ही स्वतः जाऊन फॉर्म भरता, परंतु मनीष बारसकर कोणत्याही प्रकारे पाहिलं तर प्रीमियर लीगला स्वतः फॉर्म भरते, म्हणजे असं काय? मी माझ्या जॉबवर लक्ष देतो आणि मी फक्त क्रिकेट गावासाठी खेळतो आणि माझे जे लीग असतात ते मी खेळतो त्या लीग, तर मी ते फॉर्म भरत नाही. की माझे जे फॅन्स आहेत आणि माझे फ्रेंड्स ते बोलतात की मी तुझा फॉर्म भरलेला आहे, तू आता खेळायला जा कुठल्या टीम मध्ये असतील ते. मला अशा एखाद्या त्या फॅन्स आणि त्या तुमच्या फ्रेंडचं नाव जरूर, किंवा जेवढे फॅन्स तुमचे फ्रेंड जे फॉर्म भरतात त्यांचं नाव तुम्ही प्रेक्षकांसमोर जरूर सांगा. असेल प्रतीक चव्हाण असेल, श्रीकांत उत्तेकर असेल, परत सूरज नलावडे असेल, सूरज बारसकर असेल, हे असे माझे फॅन्स आहेत आणि मला ते क्रिकेटसाठी खूप सपोर्ट पण सुद्धा करतात. म्हणजे तुमचे फ्रेंड्स लोक, तुमचे फॅन्स लोक तुम्हाला पाहिलं तर क्रिकेटसाठी सपोर्ट करतात आणि तुम्हाला ग्रामीण क्रिकेट पासून सुद्धा अजून थोडं पुढे घेऊन जातात. नक्कीच येत्या काही दिवसामध्ये पाहिलं तर मोठ्या उंचीवर तुम्हाला सुद्धा खेळताना बघा की खालापूर ग्रामीण मध्ये पाहिलं तर खूप मोठे मोठे खेळाडू आहेत, ते तालुका स्तरावर खेळण्यासाठी सज्ज आहेत आणि हे ग्रामीण क्रिकेट येणारं जे आहे ते प्रत्येक खेळाडूसाठी तुमच्यासाठी स्पेशली खूप चांगलं जाणार आहे. नक्कीच आपण बघूयात. त्यासोबत तुम्ही ओपन क्रिकेट सुद्धा पाहत असाल, परंतु त्यामध्ये तुम्ही पाहता मोठमोठे खेळाडू आज पाहिलं तर व्यावसायिक खेळ करतात आणि व्यावसायिक खेळ केल्यानंतर त्यांना मोठमोठे बक्षिसं भेटतात. काही जण स्वप्नातील पाहिलं तर त्यांचे जे घर आहे ते सुद्धा या टेनिस क्रिकेटच्या पैशामधून घेतात. तर मी आपल्या प्रेक्षकांना जरूर सांगू इच्छितो, प्रत्येक टेनिस क्रिकेटर हा स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी स्वतःच्या मनामधून त्याच्या जी इच्छा आहेत, अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी क्रिकेट खेळत असतो. क्रिकेट हा आवड म्हणून जरूर असतो, परंतु तो व्यवसाय म्हणून सध्या नक्कीच खेळला जातो. परंतु प्रत्येकाला मी सांगेल की जो नोकरी धंदा करतोय किंवा जर पाहिलं तर कोण व्यावसायिक आहे, आपल्या स्वप्नामधली जर गोष्ट पूर्ण करायची आहे तर स्वप्नातलं प्रत्येकाने एक घर नक्कीच घेतलं पाहिजे. मग ते गावाकडे असो किंवा शहराकडे असो, परंतु शहराकडे जर तुम्हाला घर घ्यायचं असेल आणि चांगल्या फॅसिलिटीचं जर घर घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मोरे ग्रुप शेकिन चिंचोली यांना जरूर भेट द्या. दिगंबर मोरे हे पाहिलं तर त्याचे मालक आहेत आणि दिगंबर मोरे यांच्या मोरे ग्रुपने जे उभं केलेलं पाहिलं मोरे एम्पायर आहे, अतिशय चांगल्या दर्जाचं मोरे एम्पायर आहे. त्यांच्या पाहिलं तर जी बिल्डिंगची रचना आहे ती रचना अगदी पाहिलं तर स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर, त्यासोबत चांगल्या असलेल्या अम्युनिटीज, चांगल्या दरामध्ये, योग्य दरामध्ये, चांगल्या डिस्काउंट मध्ये तिथं पाहिलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारची घरे भेटतील, चांगल्या प्रकारचे फ्लॅट अवेलेबल आहेत. तर जरूर तुम्ही भेट द्या मोरे ग्रुपला, जे स्थायिक आहे सध्या शेकिन चिंचोली खोपोलीमध्ये, स्टेशन पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर. आणि प्रेक्षकांना विनंती करतो की जर आपल्या स्वप्नाचे घर आपल्याला साकार करायचं असेल तर मोरे ग्रुप, मोरे एम्पायरला आपण जरूर भेट द्या. मयुरेश, आपण ग्रामीण क्रिकेट खेळत असताना प्रत्येक संघासाठी पाहिलं तर जसं उंच जाण्यासाठी जेवढा आपला गुड पॅच असतो तसा कुठेतरी कोणत्याही क्षणाला एक आपला बॅड पॅच जरूर येत असतो. मग त्या ग्रामीण मध्ये मोठमोठे संघ खेळताना थोडंसं बॅड पॅच करीत असतात. आई गावदेवी खरसुंडी संघाला कोणत्या क्षणाला बॅड पॅच आला होता आणि त्यातून सुधारण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलली? बॅड पॅच बोलायचं झालं तर जेव्हा सीझन चालू झालं त्या टायमात आम्ही 7 ते 8 नंबर मारले होते. त्यानंतर 26 जानेवारी नंतर जो आमच्या संघावर बॅड पॅच आला तिथून आम्ही जवळजवळ 10 ते 12 टुर्नामेंट हारतच चाललो होतो आणि पोरं सुद्धा बोलत होती की एंट्री आपण बंद करूयात. परंतु पॅकर असेच आमच्याकडे की ते बोलायचे की असू देत, पोरं चांगली खेळतात. आणि आम्ही प्रॅक्टिसवर सुद्धा आम्ही तेवढंच फोकस केला आणि पॅकरने जेव्हा आमची एंट्री टाकली तेव्हा आम्ही इथं पौचच्या नाईट टुर्नामेंटमध्ये नंबर मारला. तिथपासून जो आमचा गुड पॅच चालू झाला तिथपासून आम्ही जिंकत. म्हणजे तुम्ही सरावावर जास्तीत जास्त भर दिला. त्यासोबत आता मनीष, तुमची सुरुवात ओपनिंग म्हणून कधी झाली होती की ओपनर बॅटर म्हणून तुम्हाला संधी भेटली? कारण तुम्ही सुरुवातीला गेला होता ऍज अ फिल्डर म्हणून, पण ओपनर म्हणून संधी तुम्हाला कधी मिळाली होती? मी 2017-18 साली काय तर ओपनिंगला चान्स मला जनता विद्यालयाच्या ग्राउंडवर मिळाला. तिथं आमची मॅच होती, गोव्या चिंचोली सोबत होती आणि आमचं ओपनर असं जे जगदीश चालके आणि निलेश बारसकर, त्या ओपनरपैकी एक ओपनर अवेलेबल नव्हता. तर टीमने असा डिसिजन घेतला
की मनीष तुला आज ओपनिंग करायची आहे. तर मी गेलो खेळायला ओपनिंग म्हणून, आणि मला त्या मॅच टुर्नामेंटमध्ये बॅटला एवढे चांगले बॉल आले की मी माझी फर्स्ट मॅन ऑफ द मॅच त्या जनता विद्यालयाच्या ग्राउंडवर घेतले. पुढे जाऊन घोडोलीच्या इथं मला परत ओपनिंगला चान्स मिळाला. त्या तिथे सुद्धा मी चांगले बॅटिंग केली आणि तिथं मला बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी मिळाली. त्याचबरोबर तुमचं असं तुम्ही बॅटिंगचं सांगितलं की बॅटिंगचा प्रवास तुमचा चांगला झाला. तुम्ही असा प्रेक्षकांना एखादा किस्सा सांगा की त्या टुर्नामेंटमध्ये तुमची बॅटिंग चांगली झाली किंवा नाही झाली, परंतु तिथे तुमच्या टीमला जेव्हा गरज होती तेव्हा टीमसाठी धावून आलेला कोणता क्षण आहे का, की एखादा खेळाडू आमच्या टीमसाठी धावून आलाय? असा क्षण पाहायला गेलं तर मनीष बारसकर आणि जगदीश चालके हे ओपनर प्लेअर होते आमच्या टीमचे. परंतु मनीष बारसकर जरा बॅड पॅचमध्ये होता आणि तेव्हा मला पॉवरनी संधी दिली की तू आज ओपनिंग करायची तुला. आणि DP रोडच्या मैदानावरती तशी मॅच होत्या. त्या मॅचमध्ये मला पहिली ओपनिंग आमच्या संघाने दिली आणि त्या मॅचमध्ये मी 1 साईड मॅच खेळत होतो. सेमीफायनलची मॅच होती डेकू विरुद्ध खरसुंडी. तेव्हा 18 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज होती आणि राज सावंतच्या विरोधात मी 5 चेंडूंवर 5 षटकार मारले आणि तिथपासून मी ॲज अ ओपनर प्लेअर मनीष बारसकर सोबत खेळत आहे. बरोबर आहे. त्याचसोबत आता आपण अजून एक तुम्हाला विचारतो, या खालापूर तालुक्यामध्ये असा कोणता संघ आहे का तुमचा की जो तुम्हाला ॲज आवडतो सुद्धा आणि तो रायवल संघ म्हणून सुद्धा खूप आहे? असा संघ आहे बारवाई भोकरपाडा म्हणून संघ आहे. त्यांचे ना आमची मॅच होते प्रत्येक टायमाला होते आणि मैत्रीपूर्णच होते. एक मॅचचा किस्सा सांगायला आवडेल. नंदनपाडा नाईट येथे टुर्नामेंट होते, नंदनपाडा नाईट, आणि 24 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज होती. मनीष पण बाद झाला होता, मी पण बाद झालो होतो, परंतु जगदीश चालके पण बाद झाला होता. असे 4 ते 5 विकेट गेल्या होत्या. आणि असा एक बॅट्समॅन आहे आमच्या टीममध्ये की तो जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाली तो टीममध्ये आहे, परंतु त्याला कधीच चान्स मिळत नाही. भले चान्स मिळाला तरी तो यंगस्टारला चान्स देतो की ह्याला गेलो ते. आणि त्या प्लेअरला आम्ही प्रथम तिथे नाईट टुर्नामेंटमध्ये घेतलं होतं आणि त्यांनी जो षटकार मारला पहिल्या चेंडूवरती, ती संपूर्ण मॅच आमच्या हातात आली. आणि त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही काहीतरी 3रा नंबरच मारला होता आणि त्यात 45,000 आम्हाला मिळाले होते. आणि तो प्लेअर असा आहे की त्याला गावात पण 45,000 म्हणून ओळखला जातो. असा सूरज नलावडे त्याचं म्हणजे सूरज नलावडे त्यांनी एक षटकार मारला आणि त्यांनी त्याच्या नावाची ओळख 45,000 म्हणून अशी केली. पहा, अशा प्रकारे एखादा किस्सा असतो ना, तो किस्सा तुम्हाला 0 to हिरो सुद्धा बनू शकतो आणि तो त्या क्षणापासून हिरो ठरलाय तो म्हणजे सूरज. म्हणजे असंच नेहमी असतं ना, आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो, जर एखादं छोटं रोपटं असेल तर रोपट्याला आपण जर सातत्याने जर का चांगल्या प्रकारे पाणी देत गेलो, त्याची निगा करत गेलो, तो आज ना उद्या मोठं होतं आणि मोठं झाल्यानंतर कधीतरी आपल्याला त्या झाडाची सावली भेटते, कधीतरी आपल्याला त्या झाडापासून फळं भेटतात, फुलं भेटतात. आणि तीच फुलं या रूपामध्ये सूरज नलावडे तुमच्या या संघासाठी त्या वेळेला धावून आला आणि तोच क्षण सूरजसाठी खूप अभिमानाचा असेल, तुमच्या संघासाठी खूप अभिमानाचा असेल. आता आपण थोडंसं प्रेक्षकांना सुद्धा एंटरटेनमेंट करूयात. तुम्ही दोघं बेस्ट फ्रेंड आहात. तुमच्या टीममध्ये तुम्हाला A1 जोडी म्हणून ओळखलं जातं. या संपूर्ण विभागामध्ये तुमच्या चांगल्या प्रकारे नावाचा बोलबाला आहे. एकमेकांसोबत आपण नक्कीच थोडंसं बॅटल करूयात. तुम्ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी सांगायचे, त्यांनी तुमच्या आवडीच्या गोष्टी सांगायचे. तयार आहात? मनीषचा आवडीचा या खालापूर ग्रामीण मधील आवडता फलंदाज कोण? त्याचा आवडता फलंदाज रजत मुंडे. रजत मुंडे, मिस्टर कन्सिस्टन्स. मयुरेशचा आवडता फलंदाज कोण? मयुरेशचा असेल वडवळ संघाचा नाही अंकुश चालके. अंकुश चालके, बायकरमॅन. 2 बाईक त्याच्या नावावर आहेत. एक बहुतेक खानावच्या मैदानावर आहे आणि अजून एक बाईक त्याच्या नावावर आहे. अंकुश चालके. नक्कीच अंकुश चालके, तुम्ही मयुरेश बोडे यांचे खूप आवडीचे खेळाडू आहात. त्यासोबत मयूर, पहिलं तर मनीषचा आवडीचा गोलंदाज खालापूर ग्रामीण मधला कोण? त्याचा आवडीचा गोलंदाज पाहायला गेला तर तो त्याच्या भावावरच जास्त विश्वास ठेवतो, कारण की त्यांनीच त्याला सपोर्ट केला. असा कुणाल बारसकर त्याचा जास्त विश्वास आहे. कुणाल बारसकर. मयुरेशचा आवडता गोलंदाज कोण? कुणाल कदम. कुणाल कदम, शिरवली. आज ताब्यात पाहिलं तर मी तब्बल 6वा एपिसोड आहे. त्याआधी सुद्धा मी बऱ्याच एपिसोडमध्ये काम केलं,
परंतु जो तो येऊन कुणाल कदमचं नाव आवर्जून घेत असतो. कुणाल कदम खरंच पाहिलं तर खूप चांगले असे खेळाडू आहेत. त्यासोबत मनीषला वडापाव खायला जास्त आवडतं की मनीषला चायनीज पदार्थ जास्त खायला आवडतात? मनीषला काही दिलं तरी तो खायचंच असतो, कारण त्याचं शरीर वैशिष्ट्य असं की तो जास्तच खायचं असतं काही गोष्टी असतात. असा दिवस आहे. त्यासोबत पाहिलं तर मयुरेशला फिरायला जास्त आवडतं की झोपायला जास्त आवडतं? मयुरेशला दोन्ही गोष्टी नाही आवडत्या, जॉब आणि क्रिकेट. जॉब आणि क्रिकेट. मयुरेश, मनीषला पाहिलं तर ट्रॅव्हलिंग करायला जास्त आवडतं की त्याला झोपायला जास्त आवडतं? दोन्ही पण सेम आहेत, कारण की जॉब असल्या कारणाने तो जास्त बाहेर पण जात नाही आणि रेस्ट सुद्धा जास्त. तुमच्या दोघांमधील ग्राउंडवर जास्त चिडचिड खेळण्यामध्ये कोण करतो, म्हणजे त्याला हरणं पचतच नाही असा कोण आहे? असं बोलला तर मनीष बारसकरला भले त्याला चिड येते, परंतु सपोर्ट सुद्धा चांगला करतो, कारण की जेव्हा एखादा बॉलर एखादा बॅट्समॅन जास्त रन देतो किंवा जास्त लवकर आउट झाला, रनआउटची विकेट गेली तरी आमची दोघांची जास्त चिडचिड होते. मी याच्यावर अग्रेसिव्ह होतो, पण हा कधीच माझ्यावर अग्रेसिव्ह की ते राग फक्त मैदानापुरतच असतो. बाकी मग असा कोणता मनीष एखादा किस्सा सांगायचा तुम्ही का तो किस्सा आहे आणि त्या किस्स्यावर पाहिलं तर मनीष बारसकर हा पाहिलं तर आपल्या संघावर नाराज झाला होता, तेव्हा त्याच्या मनाची चिडचिड झाली होती, कारण की जिंकणं खूप महत्वाचं आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. असं पोहोचचे इथे टुर्नामेंट होते आणि आमची मॅच वर्षा सोबत होती. स्ट्राईकला होता मयुरेश, तर बॉल किपरच्या हातातून थोडा मागच्या प्लेअरकडे गेला होता, तर मी स्ट्राईक सोडून नॉन स्ट्राईकला धावत आलो होतो. स्ट्राईकला मयुरेशने मला त्या मॅचला रनआउट केलं, तर मी मयुरेशला थोडा तिथे अग्रेसिव्ह झालं होतं आणि थोडं संघावर अग्रेसिव्ह झालं होतं की मयुरेशने रनआउट केला मला. तर संघ बोलला की जाऊ दे, तर नेक्स्ट मॅच मध्ये आपण काय असेल ती भर काढू शकतो. नक्कीच. परंतु हा खडूसपणा याला म्हणतात, हा खडूसपणा प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये असायलाच हवा, कारण की जर एखाद्या खेळाडूच्या मनामध्ये खडूसपणा नसेल ना तर तो खेळाडू तात्पुरता मर्यादित खेळाडू राहतो, परंतु खडूसपणा असेल ना तर तो पाहिलं तर खूप मोठमोठ्या खेळाडूंच्या यादीत जाऊन बसतो. आज पाहिलं तर योगेश पेनकर आज या डिंगडॉंग संघाचे जे नेतृत्व करतात ते आज एवढे मोठे का आहेत? आजपर्यंत सुमित ढेकले आज एवढे मोठे का आहेत? हे खेळाडू यासाठी मोठे झालेत कारण की त्यांच्या अंगातला असलेला खडूसपणा, मैदानामध्ये अग्रेसिव्ह होणं आणि त्याचबरोबर थोड्या वेळानंतर शांत राहणं ही सुद्धा खूप काळाची गरज आहे. आता आपण पुढे जाऊयात. दोघांसाठी पुन्हा एकदा अजून एक माझा प्रश्न असेल, ह्या विभागामध्ये सावरोली पासून पाहिलं तर माझगाव पर्यंत ह्या विभागामध्ये क्रिकेट कोणत्या लॉट्स मध्ये खेळलं जातं, कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जातं, मला कोणी सांगावं एखादं? लॉर्ड्स म्हणजे पहिले जो क्रिकेट होता तेव्हा ए गट आणि बी गट असं होतं, परंतु जसं जसं क्रिकेटमध्ये बदल होत गेलं तसं एकच लेवलचं क्रिकेट राहिलं आणि आता काही एवढं हे नाही की लॉटमध्ये म्हणजे आम्ही पहिले ऐकायचो की हे लेजिट नव्हतं, ऍक्च्युअल मध्ये जर पाहायला गेलं तर हे ऍज अ क्रिकेटर म्हणून हे लेजिट नव्हतं, पण त्याच्यामध्ये बदल झालाय. बरोबर. ह्या विभागामध्ये एखादी कोणती अशी विभागवारी कमिटी आहे का? कमिटीवर तर नाही आहे कोणाच असं. मग तुम्हाला असं वाटतं की या विभागामध्ये सुद्धा एखादी कमिटी स्थापन झाली पाहिजे? कारण की जर पाहायला गेलं तर सासगाव विभागामध्ये सासगावची धाकटी पंढरी पंचकृषीची कमिटी आहे, खोपली विभागामध्ये सुद्धा त्यांच्या खोपली सिटी अंतर्गत कमिटी आहे, पण ग्रामीण विभाग जर पाहिलं तर बीएमपीएल आहे, एमपीएल आहे. तसं ह्या विभागामध्ये एखादी कमिटी स्थापन होणं गरजेचं आहे की नाही? कमिटी स्थापन करायची गरजेचं आहे, पण बाकीचे संघ असेल, संघाचं नाव ऐकलं तरी करचोंडी संघ असेल, सावरोली संघ असेल, तर बाकीचे जे संघ असतील ते यांच्यासोबत मॅचेस खेळू शकत नाही. कमिटीचा फायदा यासाठी होत असतो, कमिटी जर असेल तर तिथे तुम्हाला तुमच्या विभागवारी जर पाहिलं तर टुर्नामेंट खेळता येतात. तुमच्या विभागवारी एखादी जर प्रीमियर लीग तुम्हाला आयोजित करता येते, त्यातून तुम्हाला मोठमोठे खेळाडू तुमच्यातले जे चेहरे आहेत ते चेहरे अजून उंचीवर घेऊन जाता येतात आणि ती मजेशीर टुर्नामेंट तुम्ही आयोजित करू शकता. त्यासाठी कमिटी विभागवारी सुद्धा महत्वाची आहे. फक्त आपल्याला आज पाहिलं तर खालापूर तालुका कमिटीच्या असोसिएशनच्या अंतर्गत राहावं लागतं, परंतु विभागवारी सुद्धा कमिटी खूप महत्वाची आहे. जर आपण अजून पुढे जाऊयात, आता माझं रॅपिड फायरच्या क्वेश्चनकडे आपण बोलूयात. मयुरेश, या संपूर्ण पाहिलं तर टेनिस विश्वामध्ये तुमचा आवडीचा खेळाडू कोण? विश्वजित ठाकूर. विश्वजित ठाकूर दिगोडे मोठ्या. म्हणजे तुमचा आवडीचा खेळाडू कोण? किरण पवार सावली. किरण पवार सावली.
तुमच्या आवडीची टुर्नामेंट या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये जिथे तुम्ही खेळलात किंवा तुम्हाला तिथे खेळायला आवडेल अशी टुर्नामेंट कोणती? अशी टुर्नामेंट कैरेकरांचं आयोजन असतं, सभापती ट्रॉफी असते आणि ती ट्रॉफी क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं मैदान भोपाळ्याच्या मैदानावर जी ते आयोजन करत असतात आणि त्या आयोजनात आम्हाला खेळायला खूप मजा येते. मनीष, तर पाहिलं तर ह्या संपूर्ण विभागामध्ये पाहिलं तर जसं यांनी सांगितलं, तुमच्या आवडीचं आयोजन कोणतं आहे जे क्रिकेट टुर्नामेंट म्हणून आयोजित केलं जातं? एसडीपी ट्रॉफी असते. एसडीपी अचानक ट्रॉफी भोपाळ्यामध्ये. अचानक मोपाड्यामध्ये. त्यासोबत जर पाहिलं तर असा कोणता तुमच्या या खरसुंडी गावचा एक लेजेंडरी खेळाडू, सध्या तो टीम मध्ये नाहीये परंतु ते खेळाडू तुमचे सलामीचे खेळाडू म्हणून तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता, असं एक कोण खेळाडू? सूरज बारसकर झाला. आता जॉब असल्या कारणाने तो जास्त आता टीममध्ये सुद्धा नाही आहे आणि तो असा खेळाडू होता की पहिले टीममध्ये रिलीज करत होता. खालापूर तालुक्यामधला तुमचा आवडीचा कर्णधार कोणता? इको आवडीची टीम? वडवल. त्यासोबत या खालापूर तालुक्यामधला तुम्हाला आवडीचा कर्णधार कोण? आवडीचा कर्णधार बोलायला झालं तर केतन मुंडे तांबाटी. केतन मुंडे तांबाटी. आणि आवडीची टीम? नंदनबाग. रायव्हलरी टीम कोणती? भोकरपाडा. तुमची रायव्हलरी टीम कोणती? भोकरपाडा. आता हा क्वेश्चन एक अजून तुम्हाला विचारतो. बरेच जण म्हणतात की मी कोणत्याही गोलंदाजाला घाबरत नाही, मी प्रत्येकाला समान खेळतो, परंतु असा एखादा गोलंदाज जरूर असतो की त्याला जपून खेळावं लागतं. असा कोणता गोलंदाज आहे की त्याला तुम्ही जरा जपून खेळता? कुणाल कदम. तुम्ही असा कोणता गोलंदाज त्याला जपून खेळता? नरेश टोंबरे हातनोली. आणि असा कोणता फलंदाज आहे की त्याला गोलंदाजी करताना तुम्हाला चांगल्या प्रकारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावीच लागते, असा फलंदाज? असा फलंदाज असे बरेच फलंदाज आहेत आणि तरी मग असा एखादा की तो नेहमी तुमच्यावर वरचढ होत असतो? वरचढ झाला तर गौरव घोसाळकर. गौरव घोसाळकर सुद्धा पाहिलं तर बरेच फॅन वर्ग आहेत आणि गौरव घोसाळकरने सुद्धा पाहिलं तर बऱ्याच मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूल नक्कीच माजवला होता. खूप चांगला आपला पॉडकास्ट चालू आहे आणि त्यासोबत आशा करतो तुम्हाला सुद्धा मजा येत असेल. तुम्हाला काय नक्कीच आमच्या प्रेक्षकांना सांगायचंय का? नक्कीच आम्ही प्रथमच ही बाईट देत आहोत आणि असं बरेच चॅनल येऊन गेले की बोलण्यासाठी संधी आम्हाला मिळाली नाही आणि आकाश दादांनी आम्हाला ती संधी प्राप्त करून दिली. ही संधी तुम्हाला नक्कीच मिळणारच होते, कारण की तुम्ही तुमच्या नावाची चर्चा पाहिलं तर या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये केले. आज पाहिलं तर आयकॉन खेळाडू म्हणून तुम्हाला प्रत्येक विभागावर घेतलं जातं आणि त्यासाठीच आम्ही सुद्धा ह्या खेळाडूंच्या शोधात होतो की ते खेळाडू त्यांच्या विभागामध्ये त्यांच्या तालुक्यामध्ये नावाजलेले खेळाडू आहेत. आणि तालुक्याचा आपण जर विचार केला तर तुम्ही सुद्धा पाहिलं तर खालापूर प्रीमियर लीग मध्ये तालुका स्तरावर आयकॉन म्हणून खेळाडू होते. त्या टुर्नामेंटचा अनुभव कसा होता आणि त्या टुर्नामेंटचं आयोजकांबद्दल काय सांगाल? टुर्नामेंटचं आयोजन तर चांगलंच असतं आणि त्या टुर्नामेंटमध्ये खेळायचं झालं तर 100% द्यायला लागतात. जेव्हा आपण आपले 100% देतो कोणत्याही लीगमध्ये तेव्हा आपलं आणि आपल्या गावाचं नाव होत असतं. मग तिथे तुम्हाला खेळताना तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे तुमची बॅटिंग बॉलिंग कशा प्रकारे तुमचा आतापर्यंतचा प्रवास तर चांगलाच झालेला आहे आणि पुढे सुद्धा चांगलाच राहील. नक्कीच. आता इच्छा तुमच्या मनामध्ये काय की खालापूर प्रीमियर लीग झालं, त्याचबरोबर तुम्ही विभागावर चांगल्या टुर्नामेंट खेळताय, तालुका स्तरावरची टुर्नामेंट खेळताय, रायगड प्रीमियर लीगची घंटी वाजवणार का? त्यासाठी तुम्हाला प्रवास करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस चांगली करावी लागेल, टुर्नामेंट जिंकाव्या लागतील, वैयक्तिक माइलस्टोन कॅचअप करावे लागतील. तयारी आहे? नक्कीच. ही तयारी दरवर्षीप्रमाणे असते आमची आणि खालापूर तालुक्यात पॅकर कमी असल्या कारणाने काही प्लेयर असे आहेत ते उजेडत नाही रायगड प्रीमियर लीग साठी, परंतु यावर्षी आमच्या दोघांचा सुद्धा जास्त प्रयत्न असेल की पुढच्या सीझनला आम्ही रायगड प्रीमियर लीग नक्कीच केली. फॉर्म भरला होता यावर्षी? भरला होता. तुमचं काय? तुम्हाला सुद्धा पाहिलं तर सिक्सर किंग म्हणून ओळखलं जातं आणि यंग वयामध्ये जर तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे हार्ड हिटिंग करता तर नक्कीच तुमची सुद्धा दखल या खालापूर तालुक्यामध्ये घेतली जाते. आणि खालापूर प्रीमियर लीगचा तुमचा प्रवास कसा होता? काय अनुभव तुम्हाला तिथून प्राप्त झाला? मी खालापूर प्रीमियर लीगची पहिली मॅच ही तांबाडीच्या ग्राउंडवर केलं. तिथं आम्ही 3rd नंबर मारला होता आणि नंतरची मॅच मी डीपी रोडला केलं. तिथला प्रवास सांगायचा असेल तर मी जॉब करायचो तर लीगचं फॉर्म मी भरायचो नसत ते, कारण माझे फ्रेंड्स लोक भरायचे
तर तसा प्रवास माझा खालापूर लीगचा झाला आणि तिथे बॅटिंगला चान्स पण मिळायचे आणि खेळायला पण भरपूर मजा यायची. ठीक आहे, ही जेव्हा पॉडकास्ट आपल्या पहिल्या चॅनलवर रिलीज होणार आहे तेव्हा त्या चॅनलवर रिलीज झाल्यानंतर तिथे थंबनेलला असं येणार आहे की A1 जोडी खरसुंडी आणि मनीष बारसकर आणि सोबतीला पाहिलं तर मयुरेश भोडचं नाव येणार आहे. आणि जेव्हा कधी एखादी टुर्नामेंट असेल तेव्हा तुमचे नाव ऑप्शनमध्ये जाईल, तेव्हा नक्की सर्च केलं जाईल युट्यूबला की या खेळाडूंचं नाव आपण सर्च करूया. तेव्हा सर्चमध्ये जर एखाद्या खेळाडूचा पॉडकास्ट घेतलाय, तो खेळाडू अव्वल दर्जाचा आहे, त्यांनी क्रिकेट गाजवलंय, त्यासाठीच आम्ही त्या खेळाडूला या आमच्या चॅनलवर घेतो. आणि तुमच्या नावाची चर्चा ही ग्रामीण क्रिकेटमध्ये जोरदार आहे आणि ती सुद्धा आम्हाला आमच्या प्रेक्षकांना दाखवून द्यायची आहे. परंतु तुम्हाला सुद्धा आता हे करावं लागेल की जर तुम्ही रायगड प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज आहात तर तुम्हाला स्वतःहून फॉर्म भरावा लागेल. कारण की तिथे तुमच्या मित्रांनी फॉर्म जर भरला तर तिथे तुम्हाला तुमचं सुद्धा 100% योगदान द्यावं लागेल. तयार आहात? तर प्रॅक्टिसचं फुल करू आम्ही आणि ह्या चॅनल आहे तर जास्तीत जास्त शेअर करू आणि लाईक करू. बस नक्कीच या खेळाडूंकडून मला हीच अपेक्षा आहे की त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स अजून बुस्टअप झाला पाहिजे. येता जो हंगाम आहे 2025-26चा हंगाम, त्या 25-26च्या हंगामामध्ये या खेळाडूंनी जे मागं जेवढं चांगलं कार्य केलंय ते पुढेच तसं करत राहावं. आणि या खेळाडूंची मुलाखत ही पहिली जरी असेल पण त्यांचा कॉन्फिडन्स पाहिलं तर हा डबल टिबल आहे. त्यांनी पाहिलं तर जेवढं क्रिकेट खेळलं, जेवढ्या प्रकारे चांगली बॅटिंग बॉलिंग केली ती तुम्हाला युट्यूबवर सुद्धा भेटेल. त्यासाठीच यांची मुलाखत तुमच्यापर्यंत घेऊन आलो. त्यांनी किती वेळा 50 धावा जमवल्यात, किती वेळा विकेट घेतल्यात चांगल्या चांगल्या, किती वेळा मॅच जिंकले, टुर्नामेंट चांगल्या प्रकारे जिंकलाय, हेच तुम्हाला आम्ही सांगण्यासाठी ही पॉडकास्ट नक्कीच घेतली होती. असा एखादा विनिंग मोमेंट सांगा तुमच्या टीमचा की तो विनिंग मोमेंट तुमच्या गावासाठी त्याचबरोबर तुमच्या टीमसाठी बुस्टअप होता आणि तो विनिंग मोमेंट तुम्ही सांगा प्रेक्षकांना. विनिंग मुवमेंट बद्दल बोलायचं झालं तर हबप्पा ट्रॉफीमध्ये जी आमची फायनल मॅच लागली होती, पनवेल विभागातला बोर्ले संघ म्हणजे चांबो हा प्लेअर नावाजलेला त्या टीममध्ये, त्यांच्या विरोधात आमची मॅच लागली होती आणि एक षटकाचा सामना होता. आम्हाला 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज होती. तेव्हा मी म्हणजे मनीष पण तेव्हा फॉर्मला नव्हता एवढा आणि तो मला बोलला की तू स्ट्राईक कर आणि मला त्याने स्ट्राईक दिली. म्हणजे त्याचा विश्वास खूप आहे माझ्यावर. आणि त्या मॅचमध्ये आम्ही म्हणजे पहिला बॉल डॉट झालो, दुसऱ्या बॉलवर 6 मारला, परत एक डॉट झालो आणि चौथ्या बॉलवर परत एक 6 मारला. आणि ती विनिंग मुवमेंट आमची खूप भारी होती आणि आमचे जेवढे प्रेक्षक होते तेवढे आम्ही मैदानामध्ये जल्लोष केला. प्रेक्षक जेव्हा मैदानामध्ये एखाद्या प्रेक्षकाला जर का काही खटकलं तो प्रेक्षक नक्की टीका करण्याचं काम करत असतो, तेव्हा तुम्ही किती पॉझिटिव्हली घेता? आमच्या पार्टी सपोर्टर असेच गावातले की ते आम्हाला खाली फक्त प्रोत्साहन देत असतात की तो असा खेळ, तो अशी बॉलिंग कर. तर आम्हाला कधीच त्यांनी शिव्या घाल असे कधीच केले नाही अजूनपर्यंत. यापुढे पण करू शकत नाही. तर आम्ही आमच्या साईडून 100% देत असतो. तर प्रेक्षक आमच्या कधीच आम्हाला काही एका शब्दाने पण बोलत नाही, फक्त आम्हाला प्रोत्साहन देत असतात की तुम्ही चांगले खेळत राहा. म्हणजे प्रेक्षकांचा तुम्हाला ऑब्व्हियसली पाहिलं तर पाठिंबा भरपूर प्रमाणात आहे. त्यासोबत अजून एक तुम्ही ऑलराऊंडर म्हणून आहात, गोलंदाजी बऱ्याच ठिकाणी करता. अशा कोणत्या चांगल्या तुमच्या गोलंदाजीच्या इनिंग आहेत ते तुम्ही सांगा प्रेक्षकांना. गोलंदाजांचं इनिंग पाहायला गेलं तर प्रथम अंडर-19ची जी टुर्नामेंट होती तेव्हा सेमी फायनलमध्ये सावरोली विरुद्ध अंडर-19 खरसुंडी ही टुर्नामेंटमध्ये आम्ही सावरोली संघाला 6 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज होती. तेव्हा मी गौरव घोसालकरच्या विरोधात त्या 6 धावा रोखल्या होत्या आणि त्या ट्रॉफीमध्ये त्या मॅचमध्ये मला प्रथम गोलंदाज पारितोषिक मिळालं होतं. म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा बऱ्याच मैदानामध्ये करता. आम्ही सुद्धा पाहिलं तुमची गोलंदाजी. मग तेव्हा तुम्ही टाटा स्टील कंपनीकडून खेळताना चांगल्या प्रकारे बॅटिंग बॉलिंग करता. मनीष तुम्ही सुद्धा ग्रामीण संघाकडून खेळता. मनीष जर एखादा गोलंदाज आहे त्या गोलंदाजाला जर का पाहिलं मार पडला तर त्याला कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे की नको? कॉन्फिडन्स द्यायलाच पाहिजे. कारण ते पहिल्या बॉल 6 मारला तर दुसरा बॉल त्याची टीम त्याला सांगतो दुसरा बॉल तू चांगला टाकू शकतोस. आणि कॉन्फिडन्स असेल तर हे टीम कडूनच देता येतो की आपण बाहेरून बोलू शकत नाही की ही टीमच असते ती कॉन्फिडन्स देऊ शकते. तर कॉन्फिडन्स दिला पाहिजे टीमने, सपोर्ट गोलंदाजाला केला पाहिजे. आताचे बॅट्समॅन असे आहेत की त्यांना ती बॉल टाकल्यावर हा बॉल मी कुठेही मारू शकतो, ते आता आताच्या बॅट्समॅनला समजलं आहे. तर टीमने बॉलरला सपोर्ट केला पाहिजे. नक्कीच खूप चांगल्या आपल्या गप्पा गोष्टी रंगल्या आणि त्याचबरोबर तुमच्या तुम्ही अचिव्हमेंट असतील त्या अचिव्हमेंट सुद्धा आपल्या प्रेक्षकांसोबत पोहोचवल्या. तुमच्या जो पाहिलं तर गावदेवी खरसुंडी संघाचा प्रवास तो सुद्धा सांगितला. त्यासोबत जर तुम्ही पाहिलं तर गावदेवी खरसुंडी संघाचा
पाठीराख्यांचा तुम्हाला जो असलेला सपोर्ट आहे, त्यासोबत तुम्ही खेळलेल्या चांगल्या चांगल्या इनिंग्स, त्याचबरोबर तुम्ही आता येणाऱ्या टुर्नामेंटसाठी असलेली तुमची जी प्रिपरेशन आहे ते सुद्धा सांगितली. म्हणजे बऱ्याच गप्पा गोष्टी आपल्या इथे रंगल्या आणि आपल्याला जास्त पॉडकास्ट लेंथली सुद्धा घेऊन जायचं नाहीये, परंतु जेवढं आपण नक्कीच एकमेकांसोबत गप्पा गोष्टी मारल्या त्याच्यावरून तरी आपण आपल्या मनातील जे मनोगत आहे ते आपल्या प्रेक्षकांसोबत नक्कीच पोहोचवलं. आणि येत्या टुर्नामेंटला पाहिलं तर या दोन्ही खेळाडूंना, ह्या A1 जोडीला माझ्याकडून, या केपी क्रिक खोपोलीकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रायगड प्रीमियर लीगचं दरवाजे तुम्ही ठोकवायचे, परंतु यासाठी तुम्हाला मेहनत करायची. दरवाजे तेव्हा उघडले जातील जेव्हा तुमच्या मेहनतीच्या मागे तुमचं सक्सेस झालेलं असेल. तुम्ही मेहनत करा, आज ना उद्या सक्सेसचा तुम्हाला मार्ग जरूर मिळेल. तुम्हाला कोणतरी असा पाहिला तर एखादा पॅकर जरूर मिळेल की तो खालापूर तालुक्यामधले जे गुणवान तुमच्या खेळाडू आहेत ते खेळाडू घेऊन खालापूर तालुक्याची टीम ही रायगड जिल्ह्याच्या पटलावर घेऊन खेळेल. त्यानंतर तुमचा जो प्रवास तो असेल तो नक्की सुसाट असेल, याची मी इथे ग्वाही देतो. आणि हा पॉडकास्ट मी इथे संपवण्यापूर्वी प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो, माझा पॉडकास्ट बरीच जण पाहत असतात. जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही सूचना करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही मला माझ्या DM मध्ये सजेस्ट करा. माझा नंबर पाहिला तर खालापूर तालुक्याच्या प्रत्येक खेळाडूकडे आहे. मला जरूर सजेस्ट करा. जर तुम्हाला कोणत्या नवीन खेळाडूंना आपल्या या पॉडकास्टवर घेऊन यायचं ज्याने आपलं खालापूर तालुक्याचं क्रिकेट गाजवलंय, तर तुम्ही ते सुद्धा मला सजेस्ट करू शकता. आणि या व्हिडिओला भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद द्या, कारण की ही A1 खरसुंडीची जोडी आहे ती फक्त खरसुंडीसाठी नव्हे तर तालुका स्तरावर सुद्धा A1 जोडी तयार झाली पाहिजे, एवढीच मी अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि तात्पुरती मी प्रेक्षकांची रजा घेतो. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. नवीन खेळाडू, नवीन गोष्टी, नवीन गप्पा गोष्टी, त्याच्यासोबत नवीन मनोरंजक गोष्टी. तात्पुरती मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.